विधानसभेचं बिगुल वाजायला लागलेलं आहे। आजपासून अनेक ठिकाणी प्रचार फेरीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या ओळा माजीवाडा या विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत। याच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही चौथी टर्म त्यांची आहे, त्यामुळे नक्कीच शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असा सामना आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असणार आहे। ठाकरे गट असेल, त्या ठिकाणी नरेश मनेरा यांना देखील उमेदवारी देण्यात आली। दुसरीकडे मनसेकडनं देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे संदीप पाचंगेंना। त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा पुन्हा पारडं जड कसं होईल यासाठी मोठं शक्तिप्रदर्शन या ठिकाणी आता रॅली काढण्यात आलेली आहे आणि आपण त्याची थेट विचारपूस करणार आहोत। सर, तुम्ही अनेक लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडली, गोपाल काळाला खऱ्या अर्थाने न्याय दिला। एकीकडे कार्यसम्राट तर दुसरीकडे जागतिक पातळीवरती ह्या गोपाल काळाला तुम्ही न्याय दिला होता। कसं बघता, चौथी टर्म आहे, पुन्हा एकदा तुम्हाला शिवसेना म्हणून शिंदे गटाने संधी देण्यात आली। प्रामुख्यानं मी नशीबवान आहे की मला चौथ्यांदा धनुष्यबाणाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची संधी उपलब्ध करून दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 2.25 ते 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी प्रगती केली, महिलांचे प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, कष्टकऱ्यांचे असू द्या, लहान मुलांचे किंवा लहान मुलींचे, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला एकमेव मुख्यमंत्री या राज्याचा, त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे। कोणी कॉमन मॅन बोलतं, कोणी काऊ मॅन बोलतं, अनेक त्यांनी उपक्रम राबवले आणि त्या जीवावर आज लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतोय। माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, अनेक विकास कामं ह्या परिसरामध्ये होत आहेत आणि त्याची प्रचितीमधून सर्वसामान्य जनता ही आम्हाला मतदान करते। गेल्या निवडणुकीमध्ये 84,000पेक्षा जास्त मताधिक्यानं मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि RPIच्या युतीच्या उमेदवार म्हणून निवडून आलो होतो। यावेळेस तर राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, आमच्याबरोबर आठवले साहेब आहेत, आमच्याबरोबर अजितदादा आहे, देवेंद्र फडणवीस आहेत आणि शिंदे साहेबांचं काम आहे, त्यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण देशामध्ये परिचित आहे आणि त्यामुळे केलेल्या विकास कामांच्या जीवावर ह्यावेळेस 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येईल याची मला खात्री आहे। नक्कीच महाराष्ट्रात मोठ्या लीडने असणार, 100% असणार, कारण गेल्या निवडणुकीमध्ये फक्त भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI युती असताना मी 84,000 मतांना निवडून आलो होतो। यावेळेस 1 लाखाचा मताधिक्य मिळेल, त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल याची मला खात्री आहे। लोकसभेनंतर आता शिवसेना जशी उभी फूट पडली, ठाकरे गट वेगळे झाले, शिंदे गट वेगळे झाले, त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता पाहायला गेलं मनेरा हे उमेदवार दिलेले आहेत ठाकरे गटाकडनं आणि मनसे देखील या ठिकाणी आपलं नशीब आमचं काय वाटतं तिरंगी लढत। बघा, निवडणुकीमध्ये मनसे गेल्या निवडणुकीला होती, पण राज ठाकरेंच्या बदलत्या भूमीमुळे मनसेचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत कमी होत आहे, ते ह्याही निवडणुकीत कमी होईल आणि गेल्या निवडणुकीमध्ये तर तिरंगी लढत होती आणि त्या लढतीमध्ये मी एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलो होतो। लढत कुणाचीही असू द्या, समोर कुणीही असू द्या, युद्धभूमीवर उतरल्यानंतर समोर कोण आहे ते बघायचं नसतं आणि मी 15 वर्ष आमदार म्हणून काम करतोय, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलोय आणि विकास कामं केली आहेत। त्या विकास कामांच्या जीवावरच मला लोकांनी निवडून द्यायला असं आवाहन करतोय। अजून कोणकोणती कामं राहिली आहेत की पूर्ण करण्यासाठी? कामं तर भरपूर राहिलेली आहेत, ती कामं पूर्ण करण्यासाठीच लोकांनी मला निवडून द्यायची आहे। बरीच कामाचं लोकार्पण केलं आहे, बरीच कामं चालू झालेली आहे, ती पूर्ण करायची आहे। अजून काही विकास प्रकल्प राबवायचे, कारण वाढत्या नागरीकरणामुळे लोकांच्या समस्या फार मोठ्या होत चाललेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एक जागरूक लोकप्रतिनिधी हवा आहे आणि त्यासाठी जनतेने मला निवडून द्यावं असं मी आवाहन करतो। पाहायला गेलं तर मोठा घोडबंदर पट्टा आहे, मेरा रोड आहे, ठाण्यासाठी धरण पाहिजे असे अनेक वेळा मागणी होत असते। का वाटतं मागणी ही फार जुनी आहे, परंतु मी माझ्या मतदारसंघासाठी प्रामुख्याने लोकमान्य नगर आणि घोडबंदर वासियांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 50 MLD पाणी हे मुंबई महापालिकेकडनं आम्ही आत्ता गेल्या महिन्यातच मंजूर करून घेतलं। ते पाणी आम्हाला कदाचित ह्या महिन्यामध्ये मिळेल आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर आणि वसई-विरार महापालिकेला जे पाणी मिळणार आहे सूर्या डॅममधनं, त्यातलं अतिरिक्त 105 MLD पाणी जे आहे ते देहरचे धरणातनं ठाणे महापालिकेला मिळावं म्हणून आम्ही एक ठराव केलेला, मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये तो मंजूर केला आणि त्यामुळे 2 वर्षानंतर ते पाणी मिळणार आहे। परंतु 2 वर्षानंतर ते पाणी मिळाल्यानंतर घोडबंदर वासी आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातला हा लोकमान्य नगर वगैरे भाग आहे, त्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे। नक्कीच अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते, मात्र या ठिकाणी तशा प्रकारची बंडखोरी पाहायला मिळत नाही। मात्र का वाटतं महाराष्ट्राचं गणित कशा प्रकारचं बदलणार? नाही, 180 पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीच्या येतील। एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री ह्या राज्यानं बघितलेलं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आहे आणि 100% त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जो विकास या महाराष्ट्राचा झाला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आठवले साहेबांनी जी साथ दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि आम्ही फार मोठ्या मताधिक्यानं परत 26 तारखेला आमचा मुख्यमंत्री बसू।
राज ठाकरे काल आलेले होते, ठाण्यामध्ये प्रचार सभा घेतली होती अविनाश जाधवसाठी. मात्र त्या ठिकाणी ते बोलता बोलता बोलले की ही जी प्रॉपर्टी आहे, धनुष्यबाण असेल आणि पक्ष असेल, खऱ्या अर्थाने ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, एकनाथ शिंदेची नाही. उद्धव आम्ही असं म्हणतच नाही, आमची ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचीच प्रॉपर्टी आहे आणि ही त्यांची प्रॉपर्टी आणि ती एकनाथ शिंदे साहेबांना सुपूर्द केलेली आहे. हे इलेक्शन कमिशननी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या वक्तव्यावर अजून काही कॉमेंट्स करायची गरज नाही. अनेक वेळा ठपका ठेवला जातो, कोर्टात जातात अनेक लोक, त्यामुळे पाहायला गेलं तर तुमच्या योजना असतील या इतर गोष्टीसाठी देखील हे राजकारण आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतातच. फक्त आम्ही एवढं मात्र सांगतो की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद करायचा विचारही मनामध्ये आणू नका. हे सरकार परत सत्तेवर येणार आहे आणि लाडक्या बहिणींना जे 1,500 मिळणार आहे त्यापेक्षा जास्त पैसे देण्याची भूमिका आमच्या सरकारनं घेतलेली आहे आणि ती आम्ही पूर्ण करू. नक्कीच तुम्ही अनेक लक्षवेधी मांडले, त्यापैकी गोविंदा हा महत्त्वाचा खेळ जागतिक पातळीवरती घेऊन गेला. तसं वारकरी असतील, एस टीमध्ये प्रवास असेल, का वाटतं येणाऱ्या योजना तशाच चालू राहतील या सरकारमुळे? 100% चालू राहतील आणि गोविंदांना तर जागतिक लेवलचा दर्जा आम्ही दिलेला आहे. स्पेनपर्यंत आमचा गोविंदा आम्ही घेऊन गेलेलो आहे. त्यामुळे प्रो गोविंदासारख्या स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहे आणि त्या स्पर्धेनं खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गोविंदांना प्राधान्य दिलेलं आहे आणि अजूनही पुढे हा खेळ आम्ही घेऊन जाणार आहोत. नक्कीच सहपत्नी आहेत या ठिकाणी परिषद नाईक. वहिनी, कसं बघतात, सहकुटुंब सर्व प्रचार रॅलीमध्ये उतरले आहेत, सर्वच घटक पक्ष? आमचं सहकुटुंब म्हणजे आमची जी ज्युनियर पिढी होती, माझा नातू, दोघेही नातू माझे आता रॅलीमध्ये होते. कारण आम्ही जशी सरनाईक साहेबांची राजकारणाची सुरुवात ही लोकमान्य नगरमधून सुरू झाली, तर मला वाटलं आमची जी ज्युनियर पिढी आहे त्यांनाही दाखवलं की तुमच्या आजोबाची सुरुवात त्यांनी पण खूप मजा केली. पण तुम्ही जर लोकांचा उत्साह बघितला असेल, लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सरनाईक साहेबांना अजून काम करण्याचा उत्साह येतो, अजून काम करायचं. पण तरी अजून त्यांनी म्हणतंय की माझं खूप काही काम बाकी आहे, ते पुढच्या 5 वर्षात मी पूर्ण करणार आहेत. पण विकास कामं जर तुम्ही बघितली तर सरनाईक साहेबांची, तर ते मला वाटते पूर्ण ओळा माझीवाडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की जो त्यांनी विकास कामाचा धडा लावलेला आहे. मुख्यमंत्री पण आपल्या भाषणामध्ये बोलत आहेत की निधी मी सगळ्यांना दिला जातोय, पण निधी जो सरनाईक साहेबांनी कुठल्या नागरिकांना, कुठल्या संस्थेला, कुठल्या जातीला तो निधी किंवा त्या लोकांना उपयोगी होणार तशा वास्तू बनवल्या आहेत, तशा हे निधी केलेले आहेत. म्हणून मला वाटतं की म्हणून हा लोकांचा प्रेम आहे, उत्साह आहे आणि इस बार तो चौकार होणे वाला आहे, जोर का. नक्कीच लोकसभेमध्ये देखील संधी होती, मात्र ती संधी न घेता मस्के यांना संधी दिलेली होती, त्यातच प्रचार पूर्ण झाला म्हणत आहे. नाही, तेव्हाही हा तुम्ही मतदारसंघ ओळा माझ्याकडे बघितला तर हा सरनाईक साहेबांचा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदार, जरी कॉस्मोपॉलिटिन असलं तरी सर्व जातीतले लोक ह्याच्यात प्रेम करतात. मस्के साहेबांना संधी दिली, जो शिंदे साहेबांचा निर्णय होता तो आम्हाला सगळ्यांना मान्य होता. पण आमदारकी म्हणजे सरनाईक साहेबांची खूप कामं अजून बाकी आहेत, म्हणून सरनाईक साहेबांचं लक्ष आमदारकीसाठीच होतं आणि ते मला वाटतं त्याच्यात ते खुश आहेत. कारण ही लोक नाही, हे आमचं कुटुंब आहेत. कारण गेल्या 3 टर्म आमदारकी केली आहेत आणि 2 टर्म नगरसेवक पद भूषवलेलं आहे. तर हे 25 वर्षाचा प्रवास आहेत, म्हणून हे आमचं कुटुंब झालेलं आहे, हे मतदार नाही आहेत. म्हणून अख्खं कुटुंब रस्त्यावरती आलेत. फक्त आम्ही सरनाईकच नाही, हे सगळं सरनाईक परिवारच आहेत. मला वाटलं होतं का येणाऱ्या आमदार या विधानसभेच्या वेळेस शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर असं चित्र पाहायला मिळणार आहे. इकडे आता मणेरा देखील आपलं नशीब आजमावणार आहे, इकडं सरनाईक आहेच आणि मनसेने देखील ताकद लावली. बघा, राजकारण मला तेवढं काही समजत नाही, पण मला जो मतदार आहे, जो नागरिक आहे, त्यांना कामं केलेली माणसं आवडतात. आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याला लोकांनीच पदवी दिली, कॉमन मॅन काउमॅन म्हणतायत, कारण तेच इतकं काम करतात आणि त्यांचे आमदारही सगळे काम करतात. तर लोकांना कामं केलेली माणसं आवडतात आणि म्हणून ह्या टर्मला पण सगळे शिंदे साहेबांना भरभरून मतांनी निवडून येणार आणि आमचा आमदार एकदम दमदार. साठी मागे देखील डावलण्यात आलं होतं का, आणि यंदा अपेक्षा का आहे का? आणि सरनाईक नेहमीच म्हणतात जे शिंदे साहेब देतील ते सरनाईक साहेब हे म्हणजे नेहमीच सॅटिस्फाय पर्सन आहेत. ते म्हणते मला जे मिळाले त्यात मी समाधानी आहे, फक्त मला लोकांची कामं करायचं आहे ते मला करू द्या. म्हणजे त्यांना निधी मिळाला, त्यांचं कामं होत आहेत, लोकांच्या मनातले प्रश्न सुटत आहेत, त्यात ते खुश आहेत. आणि बाकी ते नेहमी तुम्ही जर बघितलं तुमच्या माध्यमात ते नेहमी सांगतात की जे मिळाले ते मला समाधान आहेत. पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ह्या टर्मला तर मंत्रीपद व्हायला पाहिजे, पण तरी शिंदे साहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्री कशा
मुख्यमंत्री तर एकदम जोरात आहे. आमच्या बहिणींसाठी तर खूप झालंय. लाडक्या बहिणी तुम्ही जर हा महाराष्ट्र सरकारने जर योजना केल्या असेल, सगळेजण म्हणतात 1500 रुपयात काय म्हणणार, पण ज्या 1500 रुपये ज्यांना मिळाले त्यांच्या घरी जाऊन विरोधकांना सांगते की त्यांच्या घरी जाऊन आतापर्यंत तर कोणी 150 रुपये पण दिलेले नव्हते, पण त्या 1500 रुपयाने कुठल्या तरी 50 वर्षाची तिचा नातू असेल, तिला एक चॉकलेट, तर ती खुश आहे. आज दिवाळीमध्ये तिला स्वतःच्या कोटलीमधनं ते की माझ्या भावाचे 1500 रुपये माझ्याकडे आहेत. तर हे विरोधकांना काय कळणार नाही की 1500 रुपयाची काय किंमत आहे. फक्त त्यांना बातम्या करायच्या असतात. पण आज तुम्ही बघितलं की लाडक्या बहिणी किंवा एसटी प्रवास मोफत आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आमच्या मैत्रिणी, आमच्या सगळ्या आई बहीण त्या आईकडे जाऊ शकतायत. कारण कुठेतरी मी मुलं सगळे आम्ही जाऊ शकत नाही, तर ती माहेरी आता वर्षातून 2-3 वेळा जाते. तर हा सगळा मला वाटते खूप झाले. लेक लाडकी योजना जर तुम्ही बघितलं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी फक्त बहिणींना नाही, लेक लाडकी, लाडकी बहीण आणि लाडक्या भावांचा पण विचार आणि तसंच ज्येष्ठ नागरिकांचा पण विचार केलेला आहे, जे तीर्थक्षेत्र. आणि मला वाटते त्याची सगळी मागणी माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनीच केलेली आहे. त्यात आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री जे पण होणार महायुतीचा होणार आणि बहुतेक ठाण्याचेच होणार. हे होते प्रशांत सरनाईक. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला. मात्र लढाई तिरंगी लढाई आहे, त्यामुळे नक्कीच कशा प्रकारचा लीड प्रताप सरनाईक घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. रुपेश कांबळीसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.